हे व्हिडिओ आहेत ना, हे लहान पोरांचे खेळ आहेत, काही फरक नाही पडत. पडणार ना सर, फरक पडणार. जैन सर, सत्यजित भालेकरांना अरेस्ट कर. मला यशवंत भालेकरांना अटक करावी लागेल. मानेने माझं पोलीस प्रोटेक्शन काढून घेतलंय. काय एक ऑप्शन आहे, सत्यजित भालेकरांना अरेस्ट करणं. तसं जर केलं नाही तर मग मानेंना यांना अरेस्ट करावी लागेल. आणि पुराव्याअभावी आपण यांना बाहेर काढू शकतो. तसं नाही नाही, मला आबांच्या बाबतीत ही रिस्क घ्यायची नाही. आता एक तर त्या मानेंवर माझा विश्वास नाही. म्हणजे सुरुवातीला मला चांगले वाटले ते, पण नंतर त्यांनी जे काही रंग बदललेत ना, त्यावरनं मी आता विश्वास ठेवू शकत नाही त्यांच्यावर. दुसरा मार्ग नाहीये का? सत्यजितला अरेस्ट केलं तर? तेच म्हणतोय मी, पण पुरावा. सत्यजित भालेकरांच्या विरोधात पुरावाच नाहीये ना. एक होऊ शकतं, हर्षचा खून सत्यजित भालेकरने कसा केला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मानसी सरनाईकच्या केसमध्ये त्याला अटक करायची. असं कसं खोटं बोलणार? अरे मी काय म्हणतो, त्या मागच्या गोष्टी कशाला उकरून काढायच्या? त्यापेक्षा दुसरी केस सापडेल ना तुला. सापडेल, पण मानसी सरनाईक केस बंद कुठे झाली अजून? ते होणार पण नाही. मानसी सरनाईकचा खून झाला तेव्हा सत्यजित इथं नव्हताच, मग पुरावा कसा मिळवणार? आबा, हे सगळं तुमच्यामुळे झालं. प्रत्येक वेळेला भालेकर इंडस्ट्री सेव्ह करण्यासाठी चुकीचे निर्णय घेतलेत आबा तुम्ही. प्रत्येक गोष्ट लपवत आला आणि म्हणून आज एवढ्या अडचणी उभ्या राहिल्या. काय काय चुकीचं केलं मी, सांग. हेच, सत्यजित कसा आहे हे माहीत असून सुद्धा केवळ आणि केवळ तुम्हाला ही भालेकर इंडस्ट्री वाचवायची होती म्हणून तुम्ही सगळं केलं. मला मान्य आहे की हे तुमचं स्वप्न होतं, भालेकर इंडस्ट्री तुमचं स्वप्न होतं, पण ते स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात तुम्ही स्वतःचं घर आणि माझ्या आईपासून मी पण काय जेवताना विषय काढून बसले. तुम्ही जेवा प्लीज. हे काय तुमची पहिली चपाती देखील संपली नाही अजून अविनाशी. सॉरी, पण तुम्ही दोघे आपले कारमधले भांडण आहे ते काय चालत. भाजी संपली. विश्व भाजी वाढ भाजी झाल्या. अहो सत्यजित साहेब, मला काय हाऊस आले का प्रोटेक्शन काढून घ्यायची? कोणत्या ममता मानवने अशी काय वाजवून ठेवले ना, दोन्ही हात दगडाखाली गेले. तिथे तर लपडा झाला सगळा. माने, मला कारण नको आहे. आय वॉन्ट ऍक्शन. अहो मी पण ऍक्शन मध्येच आहे. हे सगळं मॅनेज करता करताना माझा बळी जाईल, आणि माझा बळी गेला तर सत्यजित भालेकरांचा बळी जाईल. काय साहेब, बरोबर? म्हणजे मी घाबरत नाही. मी कशाला घाबरू त्या भार्गवला? मी सिनियर आहे, सिनियर भार्गवता. मी अजिबात घाबरत नाही. पण कसं आहे माहिती ना, ते आवळा देऊन ना तो कोहळा काढायचा, म्हणून मी घाबरण्याचं नाटक करतोय. म्हणून लगेच प्रोटेक्शन काढून घ्यायची ऑर्डर दिली. मॅडम, आय विल बी टीच यू. हा, डोंट वरी. आवळा इज व्हेरी कोळा. काहीतरी चुकीचं बोलून गेलो बहुतेक, आहे ना? माफ करा. हे आयटम भारी आहे. कुठून शोधला? ज्युनियर बोलके, ज्युनियर बोलके. हॅट्सऑफ साहेब, हॅट्सऑफ आहे तुमच्या सहनशक्तीला खरंच. नमस्कार. नमस्कार. तर शक्ती मॅडम, मी काय म्हणत होतो, तुम्ही हायपर होऊ नका हो.
तुम्ही हायपर झालात ना, मग ते भालेकर साहेब हायपर होतात माहितीये, आणि मग ते भालेकर साहेब हायपर झाले की मग मी हायपर होतो. आणि नाही ते ठीक आहे, मी काय म्हणतोय, माहोल ना गरम, जरा थंड होऊ दे ना. त्या भार्गवचा पट्टा तुमच्या हातात पुन्हा एकदा देतो. पण या सगळ्यात मला कोणताही टाइमपास नकोय आता. कोण टाइमपास करतोय साहेब, वेळ हा जाणारच ना. काय आहे, भार्गवले खुकार झाला आता पहिल्यापेक्षा. तुमच्या मागेला ह्या आयटमच्या पुढ्यात बोललं तर चालेल. बोला बोला. त्या भार्गवला ना टीप मिळाली आहे, हरचा फोन तुम्ही केलात म्हणून. जरा जपू. तुम्हा दोघांना जर सुखाने जगायचं असेल तर सत्यजित भालेकरांना अरेस्ट करणं गरजेचं आहे. आणि तसंही मानसी सरनाईक केस अजून ओपन आहे, याचा बेनिफिट घेऊ शकतो ना आपण तुम्हा दोघांपैकी कोणीतरी असं स्टेटमेंट द्यावं की सत्यजित भालेकर मानसीचा खून झाला त्या दिवशी बँगलोरला गेलाच नव्हता. असं कसं खोटं सांगणार? गेला होता तो बँगलोरला? नक्की? म्हणजे मी कशाला खोटं बोलू? आणि उद्या जर त्याने बँगलोरला गेल्याचे पुरावे दाखवले तर आपणच तोंड कशी पडणार? पण त्याला तुम्ही बँगलोरला पाठवलं होतं की त्याचं गेला तू? तोच जाणार होता. जाणार होता म्हणजे? नाही, गेला होता तो बँगलोरला. जे काय असेल ते, हे मी मगाशी म्हटलं तसा एक पर्याय आहे. नाही पण अविनाशजी, सत्यजित किती नीच आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तो जेलमध्ये गेला तरी त्याचं कटकारस्थान नाही थांबणार. आपण निदान रिस्ट्रिक्शन येतील. काय सत्यजित भालेकर आत गेला की ती शक्ती एकटी पडेल, तिला काय करावं काय सुचणार नाही. सगळं गुंडाळून ती निघून जाईल अमेरिकेला. सॉर्ट होऊ शकतं सगळं. विचार करा. विश्वा, तू अशा नजरेनं बघू नकोस माझ्याकडे. बघणार. तुम्हाला माहिती आहे आबा, तुमचं नाणं खोटं आहे, तरीही दरवेळेला त्या सत्यजितला तुम्ही पाठीशी घालता, वाचवता. आणि आताही तेच करत होतात ना. विश्वजीत, जुन्या गोष्टी झगडत बसू नकोस. त्यावेळेला जे मला योग्य वाटलं तेच केलं मी. एक्झॅक्टली. तुम्हाला जे योग्य वाटलं ते आबा तुम्ही केलं, पण ते गरजेचं नव्हतं. नव्हतं ना, माझ्या गरजेचं होतं ना तुमच्या गरजेचं होतं. केवळ ते भालेकर इंडस्ट्री वाचवायची म्हणून केलं तुम्ही आबा दरवेळेला. आणि त्या नादात तुम्ही जे काही वागलात ना आबा, ते मला अजूनही आठवतं. आणि ते का आठवतं हे देखील तुम्हाला चांगलंच माहितीये. म्हणजे ती लाल डायरी? हो, आहे माझ्याकडे. किती वेळा सांगितलं तुला, ती डायरी नष्ट कर, जाळून टाक डायरी. कशी जाळू? सांगा ना, कशी जाळू? त्यात अख्खाच्या अख्खा विश्वजित आहे. आणि मी आता कितीही वेश बदलला तरी माझ्या आत विश्वजित आहे. त्याला कसं विसरू मी? कसं समजवू तुला ते बघ. ती डायरी जर कोणाच्या हाती पडली ना तर अनेक गोष्टी बाहेर येतील. ती डायरी कुठे? ती डायरी कुठे? आता कुठे? कुठे ठेवलीस? हो माने, तुमच्या पुढे पैसे फेकले होते तेव्हा कशा फुशारक्या मारत होतात? नाही नाही, उडा. तुम्ही पण ना माझ्यावरच उडा. साहेब, तुमचंच काम करायला गेलो होतो. तुम्हाला माहितीये का, एकदम कन्फर्म खबर होती, यशवंत भालेकर त्या घरात लपून बसलेत.
पण हे जादूगर भालेकर लगेच गडप झाले हो मी गेल्या गेल्या. ते गेले काय माहित. हा पण ते सापडले असते ना तर केस रपा दापा. मी काय म्हणतो, या सगळ्यावर मी एक बोलू काय? बोल बोल लवकर बोल. हा पण साहेब, ही खबर द्यायचे 5,000 रुपये लागतील. अरे दिले थोबाड उचकट आता. मी जेव्हा त्या पोत्याचा पाठलाग करत त्या इन्स्पेक्टरच्या घराजवळ गेलो ना, तेव्हा तिथं रंगा का कोण धोबी आला होता. रंगा? हो. आणि फक्त तो एकटाच नव्हता, तर त्याच्यासोबत यशवंत भालेकर बी होते. हो. सापडला म्हातारा. अरे आत्ताच्या आत्ता त्या अविनाश भार्गवच्या घरी जा आणि म्हाताऱ्याला उचलून आणा इथे. शक्य नाहीये ते. का शक्य नाहीये? कसंही शक्ती मॅडम, आधीच त्या ममता मानवच्या केसमध्ये काय झालं माहित आहे ना. उद्या समजा आपण भार्गवच्या घरावर रेड टाकली आणि ते जादूगर भालेकर आहेत की नाही ते नाही सापडले, मग काय हा माने चाललाय हातात कमंडलू घेऊन हिमालयात कुडकुड कुडकुड करून मरेल ना. त्यापेक्षा ना आपण काय करूया, पहिलं कन्फर्म करूया यशवंत भालेकर तिथे आहेत की नाही. त्यासाठी ना आपल्याला एक माणूस लागेल, पण असा माणूस लागेल ज्याच्यावर भार्गवला संशय येणार नाही. आणि एक काम करा, उद्याच्या उद्या त्या अविनाश भार्गवच्या घरावर रेड मारायची तयारी करा. हा तुम्हाला फोन करेल उद्या. काय रे? हा 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 करतो. अरे एक गोष्ट फुल अँड फायनल लक्षात ठेवा आता. काही झालं तरी उद्या तो म्हातारा जेलमध्ये पाहिजे. काय सेबीच्या पेपर्सवर सह्या घ्यायच्यात मला, समजलं का? होऊन जाईल का? गुड. निघा आता. हेलो पोत्या. कहाँ रह गई है? तब तो आ जाना चाहिए था इसे. दिशा, तू फोन लावून बघ ना तिला. आई, मोदक आजोबा कसे आहेत ते? बरे आहेत ना? आई, सगळं ठीक आहे ना तिकडे? ममता, क्या हो गया इसे? तिकडे काही प्रॉब्लेम? नहीं रे, ऐसा कुछ नहीं हुआ. रुक, मैं देखती हूँ. ममता, हाँ? क्या हुआ? काय पाहिजे काय तुला? नाही, तू जरा बाहेर थांब. अच्छा, पाणी तो पी ले. मी म्हटलं ना बाहेर थांब. अरे पर जा ना बाहेर. अच्छा बाबा, चाहती है, चिल्ला मत. कमाल है. देखा तूने? मुंह पे दरवाजा बंद कर दिया. काय झालं? अरे कुछ ढूंढ रही है वो, उसको मिल नहीं रहा है. मैंने पूछा मुझे पता तो मुझे बाहर भगा दिया. कहीं अविनाश जी के यहाँ तो कुछ, पक्का वहीं कुछ हुआ होगा.
उघड ना. आई काय करतेयस? काय रे, आपलं ठरलं होतं ना अविनाश भार्गवला उडवायचा म्हणून, मग ते काम का नाही झालं अजून पोत्या? शांत सत्यजित, शांत. अहो साहेब, हे काय दिलायसा? हा हे बघा, हे बघा. अहो तेच सांगालोय, चालत नाहीये. अहो अविनाश भार्गवला ठोकायचा आहे. हे असलं दिल्यावर कसं चालेल मला सांगा? अहो चांगलं द्या एखादं. तो अविनाश भार्गव आहे, एखादा चांगला दिला असता तर जागेवर ठोकतो त्याला. चांगली गण पाहिजे का तुला? होय. चल दिली. उद्या भार्गव कामावर जायला निघेल तेव्हाच त्याला उडवायचा, त्याच्या घराच्या बाहेर. समजलं? चालतंय. यावेळी कुठलीही चूक होता कामा नाही पोत्या, हे लक्षात ठेव. इम्पोर्टेड गन देईन आता मी, माझ्या ठेवणीतली स्पेशल. मी ही गन नेहमी स्पेशल लोकांना मारायला वापरतो. बघ बघ, चेक कर. आणि काम झालं की मला परत करायचे. ही कंडिशन आहे, घे चेक कर. वास साहेब, एक नंबर आहे. अविनाश भार्गवचं काम झालंच म्हणून समजा. सत्यजित भालेकर, आता हा भार्गव ढगात गेला की मग म्हातारा मानेच्या ताब्यात, आणि मग हा सगळा कारभार माझ्या एकट्याच्या हातात येणार. तो वन अँड ओनली सत्यजित भालेकर. सॉरी आबा, काय गडबडीत विसरून गेलो. ते येणार आहेत, नाहीतर तुमची झोपायची व्यवस्था वरतीच केली असती मी. आजच्या दिवस फक्त ऍडजस्ट करा, उद्या झोपायची सोय करतो. अरे नाही नाही बाबा, काही हरकत नाही. एवढ्या लहान जागेत मी खूप वर्ष राहिलेलो आहे. मग अंगावर ओढायला चादर पण नसायची, बिछाना तर सोडच. मी करतो ऍडजस्ट. झालं, पण पुढे सगळं नीट होत राहील. आमच्या विश्वाचा जन्म झाला आणि मग आणि हे जमिनीवर झोपणं म्हणजे काय तुला सांगतो, अशी पाठ लागली ना त्यासारखी झोप नाही खरंच. बघतो हा, काय काळजी करू. ठीक आहे, पाणी लागलं. रिलॅक्स. आधी लवकर लवकर लवकर. बसा बसा. तशी तुम्ही या वेळेला? एक महत्वाची बातमी द्यायची होती तुम्हाला, मग म्हणून मी आले. मग फोन करायचा ना. नाही, बहुतेक ना आम्हाला असा संशय आहे की फोन टॅप होत आहेत, म्हणून मी स्वतः तुम्हाला सांगायला आले. बरं बसा, मी पाण्यात बसा. विश्वा, डायरी मिळाली? हो. जाळलीस ना ती? आबा, ती डायरी मी जाणणार नाही. तुला कळत कसं नाहीये, ती डायरी जर कोणाच्या हाती लागली ना जाळून टाकते लवकर. काय झालं?
खूप महत्वाची बातमी आहे. पण तुम्ही सावध राहा, उद्या सकाळी तुमच्यावर हल्ला होणार निश्चित. Show.